आज आपल्याला शिफ्टिंग करायचं आहे सामान. मी बॅगा परवा दिवशीच भरून ठेवल्या ते, आणि मी जाणार म्हणून मी खूप खुश आहे. आज सक्षमच्या गाड्या पॅक केल्या आणि तिकडे जाणार म्हणून मी गायांना पाणी मारते, कारण गाया खूप शेणाने भरल्या होत्या. म्हणलं धुवून काढावा, पण काही ते शक्य झालं नाही. सगळ्या गाया नाही धुता आल्या, 2-3च गाया धुतल्या, कारण की लेट झालं होतं काम आवरता जास्त. त्यामुळे गाडी आल्यावरती तशाच काढून द्याव्या लागल्या. आणि 2 गाय नेल्यावरती सोनी आणि राणीला घेऊन गेल्यानंतर रंगी अशी उड्या मारत होती, कारण कधी त्यांना कुठं नेत नाही, सगळ्या गाय सोबतच असतात. त्यामुळे ती उड्या मारत होती. तर तुमचे दाजी तिला म्हणतात, लय उता आला असला तर तुला कासाव्याला देऊन टाकत येतस. मी पण चान्स घातला, म्हणलं एकीला दिल्यावर दुसरीला पण द्यावं लागेल, म्हणजेच पिल्लूला पण द्यावं लागेल. पिल्लू आणि रंगीची जोड आहे, दोघी एकदम बहिणीसारख्या राहतात. मग त्यांना आणताना पण असं दोघींना सोबतच आणलं होतं आणि एकदम बैलासारखंच आणलं होतं त्यांना. तर लई ताकदवर आहे, एकाला आवरत नाही. आत्ता पण तुम्ही बघू शकता, एकदम पिकअपमधून घेऊन तिला धरलेलं आहे 2 साईडला, तिघांनी सॉरी. पण ती फक्त त्यांच्या मालकाला म्हणजे तुमच्या दाजीला ऐकतात. फायनली घातल्यात कशाबशा आतमध्ये. त्यांनी दावी वगैरे सगळं तोडून टाकलेलं आहे, मोकळ्याच आहेत. त्यानंतर मी पण आले गोठ्यावरती आणि जानू, टिल्या, भुरी आणि तांबडी अशी चरत होते. त्यांना मोकळं सोडलं होतं, कारण त्या तिकडं पण मोकळ्याच होत्या, त्यामुळे त्यांना काही कुठं जातीन अशी भीती नव्हती. मग कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा.